पब्लिक आज आपण चालले पुन्हा एकदा नागपूरला आम्ही ताईच्या शपथविधीला। तर आम्ही या ब्लॉगला नक्की सपोर्ट करा, लाईक शेअर कमेंट धडाधड करून टाकायची वाटण ते। आणि सत्यनिष्ठा बाळगू, तसेच आम्ही आमच्या पदाची कर्तव्ये त्या व्हिडिओला सपोर्ट करत नाही काय नाही भावांनो, असं कुठं असतं होय। तर राम राम पब्लिक, स्वागत आहे तुमचं एकदा पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये। तर पब्लिक आज आपण चालले पुन्हा एकदा नागपूरला। तर मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो ताईला भेटायला आणि यावेळेस जाणार आम्ही ताईच्या शपथविधीला। तर आम्ही रेडी वगैरे झालं, सगळे कपडे गिपडे घातले मी। आता मस्त गाडी येणार, आम्ही गाडीमध्ये बसणार आणि निघणार। मामा वगैरे आले, मामी मामा आले, सगळे आले, दीदी वगैरे। आम्ही सगळ्यांनी कपडे वगैरे घातले मस्तपैकी। मी कपडे वगैरे घातले, मस्त घडी गिडी मस्त शेंडगिड मारलं, काही विषय नाही तुमचा भावानं टॉपचा विषय। तर पब्लिक मी गावात फिरायला आलो, तर थोडंसं म्हटलं या फिरून गाडी येऊस तर तेवढ्यात आपल्याला आपलं मेहराज भाऊ दिसला। मेहराज भाऊला म्हटलं भेटलो गिटलं वगैरे बोललो, त्याला म्हटलं येतो म्हटलं मी नागपूरहून थोडं फिरून। तर ते म्हणे ठीक आहे भाई, काही विषय नाही, ये म्हणे। मग आता थोडं आम्ही फिरतो आणि आता गाडी येणार 5-10 मिनिटानं। गाडी आली लगेच निघून जाऊ, तिकडनं गाडी येणार आहे। थोडं थांबतोय मी, आता वेट करतोय गाडीवाल्याला, आत्ताच कॉल केला, भेटू नंतरला। तर पब्लिक फायनली गाडी आली, आता इकडे बघू शकता इकडनं गाडी येते। आम्हाला तेवढ्यात आमिर भाऊ भेटले इथं, तेव्हा कुठंतरी गेले होते वाटतं, ते डब्बा गिब्बा घेऊन गेले ते कुठंतरी, काय आला असं ना अर्जंट कार वगैरे त्याच्यासाठी गेले। हे भाऊ आले आमचे गावाची 1-1.5 तासापासून आमचे भाऊ म्हणून राहिले येऊ राहिलं आणि आत्ताची गाडी आमचे भाऊ। तर बघू शकता आमचे भाऊ आले, आमचे भाऊ पाहिलं का काचा उघड्यानं दरवाजा उघड्यानं चालायचं भाऊ दिवस लावायचे का डायरेक्ट घेऊन टाकता। आम्ही निघालोय बघू शकता, ते बघा आमिर काय अरे तू जायची रे तर निघालो आम्ही सगळे। ड्रायव्हर नाही म्हणता येणार, आपला भाऊ म्हणायचं काही विषय नाही। निघालो आम्ही तर पब्लिक आम्ही सगळे निघालो, मामा वगैरे मागे बसले, मी समोर बसलो आणि हा तर आम्ही सगळे बसलो। आता निघालो आम्ही गावातून, आता जालन्यातून पप्पाला घ्यायचं आणि निघायचं समोर। चला भेटू पुढं। तर पब्लिक मी बऱ्याच वेळानंतर आलो आहे। आता इथं आम्ही चहा वगैरे घेतली, तर हॉटेलवरती चहा वगैरे घेतली, आमची गाडी इकडे पार्किंग लावली। आता निघतोय आम्ही परत होतात, चहा वगैरे घेतली ड्रायव्हर मामाने ड्रायव्हर का भाऊ, ड्रायव्हर भाऊ आमचा सागर भाऊ माननीय, काहीच गाडी चालू त्याच्यामुळे म्हणतो दामान गाडी चालवता कसं असतं असे आलो। कसं आहे माझं त्याला काही नसून झालं, कारण की बाहेरून डॅमेज झाली गाडी भारी। बरं ठीक आहे, भेटू मग थोडं थांबा, आता निघायचं आहे आम्हाला परत एकदा। आम्ही डायरेक्ट समृद्धीवर लागलो आणि लगे डायरेक्ट समृद्धीचं म्हणजे आता फक्त 100 किलोमीटर राहिलं आणि मी तेव्हा आलो। तेव्हा म्हटलं आता पब्लिकला थोडं दाखव, त्यामुळे मी आलो आहे, आता दाखवलं, आता बसतो गाडीमध्ये, चला भेटू। तर पब्लिक आम्ही नागपूरमध्ये पोहोचलो आहे फायनली आणि बघू शकता आता तोंड वगैरे धुतलं मस्तपैकी। बघा काय दिसतं तुमचं, भारी दिसतं ना? अरे भारी दिसणार की तुमचं भाऊ बोलते सबको बोलते आहे का? तर काय विषय नाही, आम्ही पोहोचलो आहे फायनली, काही विषय नाही। पिंकीमध्ये आम्ही पोहोचलो इथं, काही विषय नाही। शकता नागपूरचा नजारा परत एकदा, पहिले पण तुम्हाला दाखवला होता आणि आता परत एकदा दाखवतो। बघा आमच्या भाऊची क्वीन, हा नान करते काय, यायलाच लागते आमची क्वीनमध्ये बसून।
तर पब्लिक आम्ही फायनली पोहोचलोय आणि आता मी तोंड वगैरे होतं धुतलंय मस्त रेडी वगैरे झालोय मी. बघू शकता किती भारी दिसते तुमचं भाऊ दिसतं ना तुमचं भारी देऊ. आंघोळ बिंगोळचं काय नाही केले तुमच्या भावानं काय नाही पण तरी पण तुमचं भाऊ किती झालं दिसतात ना खालीवरून एकदम टॉपमध्ये. तर मम्मी ते तिकडे गेले तिकडं कुठं तरी येते म्हणे चहा वगैरे पिऊन. मी तर चहा काही पित नाही तुम्हाला माहिती आहे तर त्याच्यामुळे मी चहा नाही पिणार आहे. दीदी काय विषय नाही जाऊ द्या. तर तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये लाडका भाऊ बाडकाऊ. तर तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये लाडका भाऊ बाडकाऊ. तर पब्लिक त्या साईडला बघा मेट्रो ट्रेन जाते आहे बघू शकता तुम्ही कधी पाहिले नसताना मी दाखवतो तुम्हाला तुमचा भाऊ हमेशा तुमच्यासाठी खंबीर कसा चिंकेमध्ये पाहून की. तर परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये लाडका भाऊ बाडकाऊ. तर पब्लिक आमच्या भाऊची क्वीन कशी दिसती कशी आहे आहे का नाही एकदम टॉपचं मॉडेल. तर मम्मी मामा वगैरे मामी तिकडे गेले तिकडून येते तर मी ब्लॉग शूट करतोय बघू शकता सगळे माझ्याकडे हैराणी बघताय कारण की मी पहिली वेळेस नाही दुसऱ्या वेळेस ब्लॉग शूट करतोय. आणि तुमच्या हॉल एवढं काही ब्लॉगचं काही माहिती नाही तरी पण तुमच्यासाठी व्हिडिओ काढतो आणि तुम्ही त्या व्हिडिओला सपोर्ट करत नाही काय नाही भावांनो असं कुठं असतं. या ब्लॉगला नक्की सपोर्ट करा लाईक शेअर कमेंट धडाधड करून टाकायची वाटेल ते. आणि तुम्हाला अजून पुढं खूप मजा येणार आहे आणि खूप पुढं सगळं दाखवतो तुम्हाला पूर्ण रिव्ह्यू करतो जे असेल ते काय विषय नाही. तर भेटू नंतर चला. तर पब्लिक आम्ही भटकतो इकडं तिकडं बघू शकता तुम्ही. हे बस स्टँड आहे काय म्हणते याला बस स्टँड होता. तर बस स्टँडवर आम्ही आलो आहे बस स्टँडवर फिरतोय थोडंफार म्हटलं फिरावं काय विषय नाही का. तर तुमच्या भावाची कटिंग वगैरे वाढली काय विषय नाही तरी पण तुमचा भाऊ टॉपमध्ये दिसणार काय. तर पब्लिक पप्पा वगैरे सगळे रेडी झाले. पप्पाने माझा ड्रेस आणला होता एक पण मला आता घालायचीवर आलं आणि लेट पण होत आहे त्याच्यामुळे मी आता नाही घालणार आहे. तर पप्पाने भारी ड्रेस आणला होता बघा ड्रेस आणला आहे भाई नंतरला दाखवतो मला आता नाही दाखवत. आता उशीर झाला आहे ताईकडे जायचं आहे तर मी पण हेच कपडे राहू देतो आहे. चांगले कपडे काय विषय नाही का नाही तुम्ही सांग कमेंट मध्ये चांगले आहे का. चला भेटतो परिश्रमाचा आढावा पोलीस प्रशिक्षण केंद्र सत्य क्रमांक 113 अग्रेसर आहे. आज या मैदानावर निशांत कोळी सोबतच मॅडम मागे आता कमी किती जाऊन आता सांगितलं भारताच्या घटनेशी श्रद्धा व सत्यनिष्ठा बाळगू तसेच आम्ही आमच्या पदाची कर्तव्ये निष्ठेने प्रामाणिकपणे निपक्ष
निपक्षपातीपणे कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता पार पाडू. कार्यक्रम पाहायला आले का कधी राखायला आली इथं चू 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 लावली. 10 मिनिटं शांत बसणं होत नाही या त्याला. अमरावती ग्रामीण बसाकी खाली आता काय उठायला खाली बसाकी दिसतंय की सगळ्याला पुढे येऊन काय करतात पर्यंत जाईल आणि मनाच्या सारखं होऊन जात. खाली बसलं तर दिसतेच मग दिसते ना मागच्या की मग खाली बसले व्यवस्थित दिसते. हो सगळी कार्यक्रमाला बघायसाठी झाले गेलं त्याला वाटते की नाही हा तिकडे किल्ल्याचा नाही 1 2 3 स्टार्ट. हॅलो दिमाग ओढून ते चालत आहे. तर पब्लिक बघू शकता इथं नाश्ता वगैरे देते. इतका मोठा नाश्ता घेतला मी तर बघू शकता. तर पब्लिक सगळं फायनल वगैरे झालं. नाही इथं गप्पा मारवायला बसून सगळे. सगळेजण बसून आम्ही इथं गप्पा मारतोय मस्तपैकी. आमचे सागर बोलले ठेवलं 2 मिनिटामध्ये. फायनली आम्ही ताईला वगैरे भेटलो. आता चाललं फिरत चाललंय. त्या दिवशी बघ मी लाईव्ह होतो ताईनं सामान वगैरे दिलं आमच्याकडं आणि आता मी चाललोय. तर पब्लिक आता आम्हाला निघायचं घराकडे. सगळं ताईला वगैरे भेटलो वगैरे मस्त काय 2-3 घंटे थांबलो जवळपास. मग आता काय आता निघायचं. आता ताईला बाय बाय करायचं आहे, निघायचं. ताई ताईला बाय बाय केलं. ताईला बाय बाय केलं आणि आता निघालं घराकडे. तर फायनली काहीच आम्ही घरी वगैरे पोहोचले सगळे मस्तपैकी. आता आम्ही घरी आलो. आता मी डायरेक्ट तिथून निघालो. ती ब्लॉग शूट केला आणि डायरेक्ट घरी आलो. त्याचा ब्लॉग केला कारण की होतं आम्ही सगळे त्याच्यामुळे
त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ वगैरे नाही काढले, ब्लॉग नाही काढू शकलो, काय विषय नाही. तुमचं तरी पण काय विषय नाही, समजून घ्या. तर फायनली भावांना आता ब्लॉग एंड करायची वेळ झाली आहे. सगळे आम्ही घरी पोहोचलोय, बघू शकता तुम्ही. आपल्या भावाची क्वीन बी गेली त्याच्या घरी. आता तुम्हाला जर कधी ब्लॉग आपला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. बाय बाय.